निखिल आणि जोशना, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर मालिकेचे प्रोमो येतात. सो काय सांगाल की या प्रोमोबद्दल? म्हणजे तुमचं तर आता कॅरेक्टर रिव्हील झालेलं नाही आहेत. सो तुम्हाला घरून काय रिस्पॉन्स येतोय किंवा त्यांना कळलं की तुमची अशी अशी मालिका येते? काय सांग? मी एक पोस्ट टाकला होता इंस्टाग्रामला. सो मला खूप सारे डीएम्स येत आहेत, खूप सारे मेसेजेस येत आहेत की तुझं कॅरेक्टर काय आहे, आम्हाला प्लीज सांग. कारण आधीच्या सिरियलमध्ये मला खूप प्रेम दिलं होतं लोकांनी. सो ते खूप एक्सायटेड आहेत की तुझं या सिरियलमध्ये कॅरेक्टर काय आहे, तू प्लीज सांग, लवकर सांग, कधी येणार आहे. सो मला असेच खूप मेसेजेस येत आहेत. तर मी अश्विनी महाडिक हे कॅरेक्टर साकारतीये, जी इंद्राची सख्खी बहीण आहे, म्हणजे हिरोची सख्खी बहीण आहे. आणि मी लहान बहीण आहे त्याची. आणि रिअल लाईफमध्ये सुद्धा मी व्हिडिओ व्लॉग्स वगैरे बनवते. सो इकडे माझं कॅरेक्टर सुद्धा सेमच आहे, मला काही वेगळं करायची गरज नाही आहे, मला तेच करायचं आहे इकडे. मी व्लॉगिंग करते, रील्स बनवते आणि घरामध्ये लहान असल्यामुळे लाईक लहान मुलं असतात ना की काही बोललं तरी त्यांना कोणी काही शिक्षा वगैरे काही नाही देत. सो असं माझं कॅरेक्टर आहे, मी काहीही करू शकते, कोणाशी कशीही बोलू शकते. सो खूप मजा येते मला. मी हुकुमाची राणी या मालिकेमध्ये आत्ता अँटॅगोनिस्ट करतोय. तर अद्याप मी कोणाला सांगितलेलं नाही आहे. म्हणजे माझ्या घरी फक्त माहिती आहे की मी अशी अशी मालिका करतोय, पण मी कुठल्या धाटणीचं पात्र करतोय त्यांना अद्याप माहीत नाही आहे. आणि मला असं वाटतं की ते सुद्धा त्यांच्यासाठी अल्टिमेटली सरप्राईज असेल. तर प्रेक्षकांना, माझ्या मित्रमैत्रिणींना, घरच्यांना, सगळ्यांना 21 तारखेला कळेलच की मी नेमकं कुठलं पात्र करतोय. बरं, तुझं ग्रे शेड म्हणजे निगेटिव्ह पात्र असणार आहे, आताच आम्हाला कळलं. सो त्यासाठी काही अशी वेगळी तयारी किंवा काही वेगळं प्लॅनिंग आहे का, की कसं रंगवायचं आहे आपलं पात्र? खरं सांगू तर वेगळी अशी तयारी काही केलेली नाही आहे. कारण ॲक्च्युली मी शेवटचा आर्टिस्ट आहे जो टीममध्ये इन झालो. सगळ्यांचं कास्टिंग आणि लुक टेस्ट वगैरे सगळ्यांच्या आधी झाल्या होत्या. सो आमची डिरेक्टली वर्कशॉपला भेट झाली. पण अर्थात मी माझ्या दिग्दर्शकाला आधी भेटलो होतो, कारण मला कॅरेक्टरबद्दल अजून जास्त जाणून घ्यायचं होतं. आणि दिग्दर्शकालाही मला भेटायचं होतं. कारण जोपर्यंत दिग्दर्शक आणि कलाकार एकमेकांसमोर येत नाहीत तोपर्यंत ते पात्र काय आहे, ती गोष्ट काय आहे, दिग्दर्शकाला काय पोचवायचं आहे, त्या कॅरेक्टर थ्रू काय गोष्ट सांगायची आहे, तर ती विजन एकमेकांना कळणं खूप गरजेचं होतं, जी आमच्या भेटीमध्ये झाली. आणि येस, मी म्हणजे पहिल्यांदाच निगेटिव्ह शेड करतोय, ग्रे शेड करतोय. तर तयारी खरं सांगू मी काही केलेली नाही आहे. दिग्दर्शक जे सांगतोय ते मी तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. कारण ऑनेस्टली आता आम्ही पण चाचपडतो. आत्ताच आमचं नुकतं शूटिंगला सुरुवात झालेली आहे. आणि पण हळूहळू एक एक दिवस जसे जसे आमचे वेगवेगळे सीन येत आहेत तसे तसे त्या कॅरेक्टरचे, म्हणजे विक्रांत महाडिक, त्याचे स्वभाव वैशिष्ट्य काय आहे त्या त्या सिच्युएशनला, तर ते त्या वेळेला आम्हालाही, म्हणजे मलाही उलगडत आहे. तर मजा येते, कारण दर सीनला प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे. असं असतं की लहानपणी आपण बरेच मूवी वगैरे बघितलेले आहेत. सो तुमच्या आठवणी काही जाग्या झाल्या का, की म्हणजे अनिल कपूर असेल किंवा अमिताभ बच्चन, त्या या टाईपमध्ये मूवी झाल्या होत्या. सो तुमच्या काही अशा आठवणी झाल्या का शूटिंगच्या वेळेला किंवा आता जेव्हा हे घडतंय सगळं? अर्थात. म्हणजे आय मे बी रॉंग, पण आत्तापर्यंत ज्या काही टेलिव्हिजनवर आपण मालिका बघतोय तर तिथे सेट वगैरे असतात अशा गोष्टी दाखवण्यासाठी. पण इथे तुम्ही जर का बघाल तर प्रत्यक्ष आम्ही फॅक्टरीमध्ये शूट करतो. ॲक्च्युअल फॅक्टरी आहे, ते ॲक्च्युअल वर्कर्स आहेत. तर ते आमच्या वेळेनुसार आणि आम्ही त्यांच्या वेळेनुसार असं समजून उमजून आम्ही एकत्र शूटिंग करत आहोत. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, येस, मला ॲब्सोल्युटली अमिताभ बच्चन आठवले होते. कारण आमच्याकडे जे वर्कर्स दाखवलेत त्यांचा युनिफॉर्म निळ्या रंगाचा आहे आणि ज्याच्यात मला अमिताभ बच्चन यांची आठवण झाली होती. तर म्हणजे ते थोडंसं मला पटकन रिलेट झालं होतं की वाव यार, असं काहीतरी असू शकेल, एक उगाच आपली फॅन्टसी. खरं तर मला हे इकडे शूटिंग करताना मला असं वाटतंय की मला मी फिल्मचं शूट करतेय. कारण अशा प्रकारचं सिरियलचं मे बी शूट नसेल झालं. म्हणजे आम्ही ऍक्च्युअल कारखान्यामध्ये शूट करतो आणि त्यांच्या लंच ब्रेकला भोंगा वाजतो जोरात. सो या सगळ्या गोष्टी आम्हाला इतक्या आता सवयीच्या झाल्यात. त्यांचा भोंगा वाजला की आम्ही म्हणतो चला ब्रेक झाला. सो असं आहे. बरं, याआधी सुद्धा तू श्वेताताईच्या मालिकेमध्ये काम केलेस. सो पुन्हा आता घरी आल्याचा फील होतंय का, किंवा पुन्हा साताऱ्यामध्ये शूट सुरू आहे? सो काय सांगशील? सो वज्र प्रोडक्शन ही माझी फॅमिली सारखी आहे. सो परत माझ्या फॅमिली सोबत मी काम करते असं मला वाटतं आणि खूप छान वाटतंय. आणि बॅक टू बॅक सिरियल
मिळणं आणि ते पण सेम प्रोडक्शन सोबत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप खुश आहे. आणि परत साताऱ्यामध्ये, म्हणजे सातारा म्हणजे माझ्यासाठी भाई म्हणजे मी खूप खुश आहे. मला सातारा ओके. तर साताराचं जे लोकेशन आहे ते मला सूट झालंय आणि मला सातारा खूपच आवडलंय. म्हणजे तुमचा मूड ऑफ जरी असला तर तुम्ही फक्त 2 मिनिटासाठी राऊंड मारायला जरी बाहेर गेला तर तुम्ही एकदम फ्रेश होऊन येतात. सो अशी सातारा सिटी आहे. सो परत मी इथेच शूटसाठी आले. सो मला खूप भारी आणि खूप मजा येते. खूप छान वाटतंय मला, खूप भारी. आणि आधीच्या सिरियलमध्ये माझं असं होतं की कॅरेक्टर, मी मॅरिड होती, मला साडी वेअर करावी लागायची रोज कंटिन्युअसली. 2 मिनिटात चेंज करून बाहेर येते. सो हे माझ्यासाठी खूप भारी आणि प्लस पॉईंट आहे आणि मी खूप एन्जॉय करते. तर तू काय सांगशील की साताऱ्यामध्ये तुझं पहिल्यांदाच शूट सुरू म्हणजे की याच्या आधी साताऱ्यामध्ये शूटिंगचा एक्सपिरियन्स आहे काही? खरं सांगायचं तर ही माझी साताऱ्यात मी शूट करत असलेली तिसरी मालिका आहे. आणि जसं जसं आपण एक एक पायरी चढतो तसं तसा माझा अनुभव आणि माझी ग्रेड वाढत गेलेली आहे. कारण त्या त्या मालिकेंचे ते अनुभव होते. या मालिकेचा अर्थात चांगला अनुभव आहे, कारण आधीच्या अनुभवातून आपण शिकतो. या आधीची जी मालिका करत होतो ती पण मी साताऱ्यातच शूट करत होतो. आत्ता साताऱ्यातच शूट करतोय पुन्हा या मालिकेसाठी. या मालिकेबद्दल किंवा प्रोडक्शन हाऊसबद्दल किंवा चॅनलबद्दल जर का थोडक्यात सांगायचं झालं तर सन मराठीसाठीची मी ही दुसरी मालिका करतोय. आणि आपण काम करत असता आपले काही को ॲक्टर्स असतात किंवा डिरेक्टर्स किंवा प्रोडक्शन हाऊस यांच्याकडून आपल्याला कळत असतं की अरे ह्या प्रोडक्शनचं हे चाललंय, ते ॲक्टर्स या प्रोडक्शनमध्ये काम करतात, या चॅनलवरती येतात. तर वज्र ह्या प्रोडक्शनचं नाव गेले कित्येक वर्ष ऐकून होतो आणि म्हटलं की आपण जरूर काहीतरी काम करू या प्रोडक्शन हाऊस सोबत. आणि असा विचार करतोय तोपर्यंत समोरून बोलावणं आलं आणि अर्थात ऑडिशन्स वगैरे झालं, लुकटेस झाले आणि लगेच होकार कळवला गेला. तर मॅनिफेस्टेशन म्हणणार किंवा काय मला माहीत नाही, पण ते आपण कुठेतरी पेरलेलं असतं ना की अरे ह्या दिग्दर्शकासोबत आणि ह्या प्रोडक्शनसोबत काम करायचं. तर त्यापैकीच एक वज्र प्रोडक्शन आणि दिग्दर्शक म्हणजे आमचे आशुतोष बाविस्कर. तर म्हणजे तो सुद्धा यंग डिरेक्टर आहे. म्हणजे तो दिग्दर्शक असा काही आव आणत नाही. अतिशय हसत खेळत आमचे सगळे सीन होत असतात. तो आम्हाला समजून उमजून समजवतो सगळे सीन्स कसं करायचं, काय करायचं आणि आमच्याकडून ते काढून घेतो. तर आत्तापर्यंतचा आणि यापुढे खूप चांगला आणि पॉझिटिव्ह अनुभव असणार यात खात्री आहे. नक्कीच. मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी मी. सो तुमच्या रिअल लाईफ मध्ये हुकुमाची राणी कोण आहे, काय सांगाल? मला माहिती होतं की हा प्रश्न कधी ना कधीतरी विचारला जाईल, पण इतकं आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. पण मला माहिती होतं की हा प्रश्न कधीतरी विचारला जाईल. मी ह्या माध्यमातून खरं सांगू इच्छितो. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यात असलेली पहिली हुकुमाची राणी असते ती आपली आई. त्यानंतर आपल्या राण्या आपण निवडत जातो. तर मी अतिशय अभिमानाने सांगेन की माझ्या आईनंतर माझ्या हुकुमाची राणी कोण असेल तर मी ज्यांना गुरु मानतो संध्याताई अमृते त्यांना. कारण त्यांनी लाईफ लेसन्स खूप दिलेले आहेत. या क्षेत्रात काम करता करता एक माणूस म्हणून कसं जगायचं, माणुसकी कशी जपायची, हे मला त्यांच्याकडून खूप जास्त शिकायला मिळालं. तर त्यांच्यासारखे गुरु मला लाभलेत. तर मी असंच म्हणेन की त्याच खरं तर माझ्या जीवनाच्या शिल्पकार आहेत आणि माझ्या हुकुमाची राणी आहेत. ज्योत्स्ना? सो माझ्या लाईफमध्ये हुकुमाची राणी ही एक नाहीये, कारण माझी होल फॅमिली आहे. कारण त्याचा एक मी किस्सा सांगू इच्छिते की मी एअरपोर्टला जॉबला होते आणि मला एक फिल्म आली होती. सो मी त्या फिल्मसाठी मी जॉब सोडला, एअरपोर्टचा जॉब मी सोडला आणि 2 महिने वर्कशॉप झालं आणि 3ऱ्या महिन्यात कळालं की ती फिल्म शूट होत नाहीये आता, कारण काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे ती आता होत नाहीये. सो मी इतकी डिप्रेस्ड होते, कारण खूप चांगला जॉब मी सोडून ह्या फील्डमध्ये आली होती आणि मी घरीच होते आणि मी खूप शांत होते. म्हणजे आता काय करायचं असं मला होतं माझा झोन. सो त्यावेळी जो मला सपोर्ट केलाय माझ्या फॅमिलीनी आणि मला त्यावेळेस जे सल्ले दिलेत माझ्या मम्मी पप्पांनी की तुला करायचं आहे ना ह्या फील्डमध्येच, सो तू कर, कितीही वेळ लागू दे, आम्ही तुझ्या सोबत आहे. सो खूप काय म्हणतात सपोर्ट केलाय त्यावेळेस माझ्या फॅमिलीने. सो माझी होल फॅमिली माझ्यासाठी माझी हुकुमाची राणी आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे मी खूप हॅप्पी आहे या सिरियलमध्ये काम करण्यासाठी, कारण मला घरी राणी या नावाने हाक मारतात.
सो मला ते खूप रिलेट होत आहे आणि खूप मजा येते करताना सुद्धा. बरं ऍक्च्युली सॉरी मी कट करतोय. ऍक्च्युली काय ना अर्थात आमचे दिग्दर्शक, आमचा क्रिएटिव्ह ओमकार पनवेलकर आणि श्वेताजी आमच्या प्रोड्युसर खांबे सर यांनी खरंच असे पिंजून आणि वेचून कास्टिंग केलेलं आहे. हे मला इथे आल्यानंतर कळलंय. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे या सगळ्या कास्ट सोबत पण काम करायला. बरं मालिका शूट सुरू होऊन किती दिवस झाले आणि कसं आहे तुमचं बॉन्डिंग? कारण भाऊ बहिणीचं नातं दाखवलेलं आहे. सो बिहाइंड कॅमेरे कसं बॉन्डिंग आहे तुमचं, काय सांगाल? मला माहित नाही हे कितपत सांगणं आता अपेक्षित आहे किंवा नाही, पण खरं तर पाडव्याच्या म्हणजे मला पर्सनली पाडव्याच्या दिवशी मला सांगितलं की आपलं उद्यापासून शूट सुरू होत आहे. शूट खरं तर पाडव्याच्या आधीपासून सुरू झालं होतं. तर माझ्यासाठी तो खूप जास्त शुभशकुन होता की अरे त्या दिवशी मला कळतंय की माझं शूट उद्यापासून सुरू होत आहे. तर माझ्या मते जवळजवळ 15-20 दिवस होऊन गेले शूटिंग सुरू होऊन. आणि एस्पेशली हिच्याबद्दल सांगायच्या नावाच्या बाबतीत तर मी असं खूप अभिमानाने सांगतोय. म्हणजे मला असं काय गवगवा करायचं नाही, पण आमचं असंच वर्कशॉपच्या दरम्यान चर्चा सुरू होती की आपण कॅरेक्टर्स कसे खुलवू शकतो किंवा काय लुक कसे ठरवू शकतो. थोडीशी माझ्या लुकच्या बाबतीत चर्चा झाली, कारण मला असं आलं की अरे काहीतरी वेगळं करणं अपेक्षित आहे. कारण इंद्राला दाढी आहे, तर मलाही तसंच होतं. म्हटलं वेगळं काय करता येईल, तर मग ते थोडंसं डिस्कशन झालं आणि आत्ता हा जो लुक आहे याच्यावरती आम्ही शिक्कामोर्तब केलं. आणि कोणाकोणाला काय काय नावाने हाक मारायची, तर मी पटकन मला हिला बघून जे काही मला ते फील झालं ते मी पटकन एक नाव हिच्यासाठी सुचवलं. तर ते तुम्हाला सुरू झालं अर्थात कळेल, मी आत्ता नाही सांगत. खूप गोड असं नाव आहे, जसं नाव आहे तशीच ती मुलगी आहे. बॉन्डिंग खूप भारी आहे. असं असतं ना की आपण पहिल्यांदा वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करत असतो. सो मनात हीच भीती असते की सगळ्यांसोबत आपला बॉन्ड जमेल की नाही, कारण प्रत्येक वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे तिथे असतात. सो पण मला असं फील अजिबात नाही झालं. डे 1 पासून इतकं भारी आमचं बॉन्डिंग झालंय. एक फॅमिली सारखेच आम्ही डे 1 पासून राहतोय आणि खूप छान वाटतंय. आणि मी ॲज अ कॅरेक्टर प्रमाणेच मी वागतीये. मी बोलले की मी आता कॅरेक्टरमध्ये उतरली आहे. सो कॅरेक्टरमध्ये मी म्हणजे फॅमिलीमध्ये मी लहान आहे आणि मी तसंच वागते सुद्धा इथे सेटवर, ऑन सेट, बिहाइंड कॅमेरा. हा म्हणजे मी 24 तास मी त्या कॅरेक्टरमध्येच असते आणि मला सगळे लोक तसे ट्रीट पण करतात खूप छान प्रकारे. सो खूप मजा येते आणि खूप छान बॉन्ड आहे प्रत्येकांसोबत. नक्कीच प्रोमो हिट होते, मालिका सुद्धा हिट होईलच. सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? सन मराठीवर ही माझी पहिलीच सिरियल आहे आणि तुम्ही इतर मालिकांना जसं प्रेम करतात तसं या मालिकेवर सुद्धा खूप प्रेम कराल हे मला माहिती आहे 100%. आणि टॉप 1ला आमची सिरियल जाणार आहे हे सुद्धा माहिती आहे, कारण प्रोमो बघितल्यावरच खूप भारी आणि खूप अशी वाईब येते की भाई हे थांबणार नाही आहे, आता हे पुढे 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 जाणार आहे. सो तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि बघायला विसरू नका हुकुमाची राणी ही रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. मी पहिले मगाच्या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं देतो. बॉन्डिंगच्या बाबतीत म्हणायचं तर आमचा बॉन्ड फॉर्च्युनेटली एनर्जी म्हणजे इतकी चांगली आमची सगळ्यांची एकत्र आली आहे ना, की पहिल्याच दिवशी सगळ्यांचे खूप छान बॉन्डिंग झालं. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी शेवटी खरं तर इन झालेला होतो, पण ह्या सगळ्यांनी मला सामावून घेतलं आपापल्यामध्ये. आणि कसं आहे की आम्ही शूट तर एकत्र करत असतो, पण शूटिंग व्यतिरिक्त पण आम्ही सुदैवाने सगळे एकत्र राहत पण आहोत. त्याच्यामुळे आम्हाला तो जास्त वेळ अजून मिळतो एकमेकांना ओळखून घेण्यासाठी. तर कॅरेक्टर म्हणून आमची सेटवर ओळख होत असते आणि माणूस म्हणून आमची सेटच्या बाहेर ओळख होत असते. मला आवर्जून आता सांगायला आवडेल की म्हणजे अर्थात आता सगळ्यांचं बॉन्डिंग सुरूच आहे, पण प्रत्येकासोबतचे सीन्स आमचे अजून तसे व्हायचे आहेत. तर माझे इंदिराचे किंवा राणीसोबतचे, राहुल दादासोबतचे असे काही आमचे सीन्स तयार होऊन आलेत. तर म्हणजे ते एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग थोडंसं आमचं झालंय. आणि एस्पेशली तुम्हाला जे इंदिरा आणि विक्रांतचं जे दिसणार आहे एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट आमचं आहे. फुल असा आमचा ब्रोकोड असतो आणि आम्ही सगळ्याच बाबतीत एकमेकांना जरासं समजून घेत असतो, थोडीशी मदत करत असतो की आपण हा सीन कसा करू शकू, काय करता येईल. तर त्या लेवलपर्यंत आमचं जाते आणि माझी आशा आणि अपेक्षा आहे की असाच सगळ्यांचं बॉन्डिंग शेवटपर्यंत टिकून राहून दे, जेणेकरून ही पॉझिटिव्हिटी आमच्या कामामार्फत या सिरियल मार्फत सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. तर जाता जाता मी एवढं सांगू इच्छितो की सन मराठीवरच्या इतर मालिकांना तुम्ही जितकं प्रेम दिलं तितकंच आमच्या मालिकालाही प्रेम द्या. सन मराठीवर संध्याकाळी 7 वाजता हुकुमाची राणी ही आमची मालिका आम्ही घेऊन येतोय 21 एप्रिलपासून.
तर वज्र प्रोडक्शन्सचे श्वेताजी आणि खांबे सर, माझे दिग्दर्शक आशुतोष बाविस्कर आणि क्रिएटिव्ह ओमकार, मी ह्या सगळ्यांना थँक्यू म्हणतो आणि तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की प्लीज प्लीज सगळ्यांनी 21 तारखेपासून सिरियल पहा. थँक्यू.